नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत येत्या भागात असं दाखवलं आहे की काव्य आणि पार्थ हे रूममध्ये बसलेले असतात। तेव्हा काव्य म्हणते, आपण दोघं ना कायम वेगवेगळ्या टोकांना असतो, कारण की मी आणि तुम्ही कधीच एकसारखं बोलत नाही। माझं हे मत असतं तर तुमचं ते मत असतं। देव करून आपण कायम आयुष्यभर सोबत राहू असं बोलून काव्य ही हात जोडते। तेवढ्यात वाऱ्याची झुळूक येते आणि पार्थचा आणि काव्याचा फोटो त्या एका लॅपटॉपवरनं खाली पडतो। तेव्हा पार्थ त्या फोटोकडे बघतो आणि गुरुजींनी बोललेल्या सगळ्या गोष्टी पार्थच्या डोळ्यासमोर असतात, कारण की गुरुजी म्हणलेले असतात, तुम्ही जर एक जरी लक्ष्मण रेखा क्रॉस केली तर तुमच्यात रामायण घडेल। आता इकडे रम्या आणि आत्या एक प्लॅनिंग करत असतात। रम्या ही आत्याला म्हणत असते की आपल्याला असं काहीतरी केलं पाहिजे की त्या दोघांमध्ये काहीतरी फूट पडली पाहिजे, तिच्या मनावर आघात झाला पाहिजे, असं ती सगळं आत्याला सांगत असते। आणि म्हणते, आपण जर हे केलं तर 16 डिसेंबर पुन्हा या घरात तसाच धिंगाणा होईल। आता 16 डिसेंबरला नक्की काय होणार आहे, काय या दोघींचा प्लॅन आहे, हे पार्थचं आणि काव्याचं नातं वेगळं करणार आहेत का, त्या दोघींच्यामध्ये फूट पाडणार आहेत का? पण तुम्हाला काय वाटतं, पार्थचं आणि काव्याचं नातं एवढं कुमकुवत आहे का की रम्या त्यांचं नातं तोडेल? तसंच इकडे पार्थला खूप भीती वाटत असते। तेव्हा पार्थ हा काव्याचे हातात हात घेऊन म्हणतो, मी तुम्हाला एक बोलतो, तुम्ही मला एक वचन द्या की आपल्यात काहीही झालं तरी तुम्ही मला सोडून कधीच जाणार नाही, काहीही हो, असं हे सगळं बोलतोय। तेव्हा काव्या म्हणते, नाही हो, मी कशी तुम्हाला सोडून देईल, असं बोलून ती पार्थच्या मिठीत जाते। आता पण पार्थला वाटणारी भीती खरंच खरी होईल का, हे पाहण्यासाठी विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम, आणि आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।